नमस्कार. महापर्यटन, पर्यटनातून रोजगाराची संधी या विषयावरची MTDCची ही मालिका आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. एकंदरीतच महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा विकास घडवून आणताना वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा कसा वापर करता येईल, महाराष्ट्राचं जे वैभव आहे, महाराष्ट्राचा जो वारसा आहे त्याचा वापर पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी कसा करता येईल आणि हे करत असताना लोकसहभाग जास्तीत जास्त कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं या मालिकेची निर्मिती केली. आज या मालिकेमध्ये आपण जो विषय ज्याच्यावर चर्चा करणार आहोत तो आहे कला आणि हुनर. प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी एक संस्कृती असते, स्वतःची अशी एक ओळख असते जी त्या राज्यातल्या कलेतनं निर्माण होत असते. त्या महाराष्ट्राला फार मोठी अशी कलेची परंपरा आहे. मग ती परंपरा कदाचित ललित कला क्षेत्रात फाईन आर्ट्समध्ये असेल किंवा प्रयोगात्मक आविष्कार करणाऱ्या कलाकृती परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असेल. ह्या परंपरेचा आम्ही पर्यटनासाठी सुयोग्य वापर करतोय का, तो करता येणं कसं शक्य आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, आतापर्यंतचे प्रयत्न कुठे आहेत आणि अजून काय करता येईल, या सगळ्याची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्यासाठी आपण आज खास आमंत्रित केलंय सुधाकर चव्हाण यांना. नमस्कार. जे निवृत्त प्राध्यापक आहेत अभिनव कला महाविद्यालय पुणे आणि वारली पेंटिंग्स जे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे तो त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्याचबरोबर तरुण उद्योजक उन्मेष जोशी आपल्या बरोबर आहेत. उन्मेषजी यांना स्वतःला कलेची अतिशय जाण आहे आणि कलेशी संबंधित उद्योजक क्षेत्रात ते आज स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करून राहिले. त्याचबरोबर आज आपल्याकडे प्रगती लपालीकर या आहेत, ज्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथून पदव्युत्तर पदवी या क्षेत्रातली प्राप्त केले आणि MTDCच्या सोविनियर विभागाच्या त्या आता व्यवस्थापक आहेत. या सगळ्यांबरोबर हा विषय पुढे नेताना मी सुरुवातीला नक्कीच सुधाकर चव्हाण यांच्याकडे जाईन. सुधाकरजी, कला क्षेत्रातली आज महाराष्ट्राची ओळख नेमकी काय आहे असं वाटतं? महाराष्ट्र हा सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण असं म्हणायला पाहिजे. विशेषतः सर्वांना परिचय असणाऱ्या महाराष्ट्राचं थिएटर आणि आता फाईन आर्ट्समध्येही महाराष्ट्राचं नाव नॅशनल लेवलवर आहे. पण याबरोबर एक खूप ज्याला जुनी प्राचीन परंपरा म्हणतो ती म्हणजे आदिवासी कला आणि लोककलाचा पण तेवढाच समृद्ध वारसा महाराष्ट्राला आहे. संपूर्ण जर देशाचा विचार केला तर ज्या 2-3 प्रकारच्या चित्रकला परिचित आहेत, मधुबनी, राठुआ म्हणून गुजरात मधली जमात आहे, तशी वारली, ओरिसाची साऊरा, या सगळ्यात वारलीचं पुष्कळ प्रसार आणि माहिती लोकांना व्हायला लागलेली आहे. आणि या बाबतीत अनेक आर्टिस्ट जगभर प्रसिद्ध पावलेले आहेत. अतिशय वेगळ्या प्रकारची अशी ही कला आहे, समजून घेतली पाहिजे थोडीशी. केवळ त्रिकोणी चित्र एवढंच त्याचं स्वरूप नाही, पण मोठा वारसा आहे आणि विशेषतः ठाणे जिल्हा हे त्याचा आधार आहे. मग ही जी वारली चित्रकला आहे ती आज जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचा साधारणपणे 30 वर्षापूर्वी केकू गांधी नावाच्या कला रसिकाने पहिल्यांदा ही वारली कला जगापुढे आणली. जिव्या सोम्या मशे हे यातलं सगळ्यात ज्येष्ठ नाव, की जगभर त्यांची प्रदर्शनं झाली, त्यांनी चित्र काढलेली आहेत. आज जवळजवळ 250 चित्र वर्किंग, ज्याला आपण वारली कलाकार म्हणतो, अशा प्रकारचे आहेत. त्यातले 8-10 कलाकार सर्व जगभर नावाजलेले आहेत असं म्हणावं लागेल. ही चित्र पाहण्यापेक्षा वाचावी लागतात, कारण त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलांची चित्र जशी असतात तशीच वैशिष्ट्य या वारली चित्रकलेतही तुम्हाला दिसते. म्हणजे एकाच वेळी क्ष किरण चित्र, प्लॅन एलिव्हेशन एकाच वेळी, एकाच सरफेसवर संपूर्ण दैनंदिन जीवनाचं चित्रण, अशा प्रकारची ही काम. मला वाटतं ही चित्र काढताना त्या चित्रकाराला बघणं हा देखील एक वेगळा अनुभव आहे. अतिशय महाराष्ट्रातली काही पर्यटन केंद्र आहेत की तिथे वारली चित्रकला तो चितारी चित्रत असतो आणि त्यावेळेला पर्यटक अतिशय उत्साहानं बघत असतात. उन्मेषजी, ह्या ज्या आपल्या पारंपरिक कला आहेत, आज वारली पेंटिंग ही जेजी स्कूल ऑफ आर्ट मध्ये विषय आहे, सगळीकडे जगाच्या पातळीवर पोहोचली आहे. पण वारली जमातीतल्याच चित्रकारांनी चित्र काढणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर किंवा पर्यटन क्षेत्रावर पोहोचवणं हे मार्केटिंगच्या दृष्टीने एक फार मोठं आव्हान आहे असं आपल्याला नाही वाटत का? मला नाही वाटत खरं तर, कारण वारलीचा प्रसार आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बरेच ठिकाणी परदेशात गेल्यानंतर सुद्धा विचारलं जातं की महाराष्ट्र म्हटल्यानंतर वारली बद्दल बोलणारे लोक तिथेही भेटतात आपल्याला. प्रॉडक्ट्स मध्ये त्याचा वापरही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे आणि आधुनिक याच्यात म्हणजे कंटेम्पररी फॉर्म्स मध्ये सुद्धा वारलीचा वापर झालेला आहे. म्हणजे आता रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये
कोकणी एक ऍड रिलीज केली ज्याच्यात वारलीचा वापर केलेला होता. वारलीचा वापर आता बऱ्याच प्रोडक्ट्स वरती करतोय. म्हणजे मी माझ्या नाही, मी प्रॉडक्टच्या वापराविषयी म्हणत नाही. मूळ वारली पेंटिंग करणारे जे वारली आहेत त्यांना प्रोजेक्ट करणं, त्यांची चित्रकला जगभर गेले, पण ते चित्रकार अजून तिथेच राहिले. तर पर्यटनाच्या दृष्टीनं त्यांना कसा बढावा देता येईल? त्यांच्या मदतीने मी तेच आता सांगणार होतो की त्यांना बरोबर घेऊनच आपण लोकल आर्टिस्टला बरोबर घेऊनच आपण काही प्रोडक्ट्स काही वस्तू तिथे तयार करू शकतो. आणि ऑलरेडी तयार करतात. म्हणजे प्रगती प्रतिष्ठानसारखी संस्था आहे जी जव्हारमध्ये काम करते, त्यांच्याकडनं वूड चे वेगवेगळे प्रॉडक्ट्स किंवा स्टेशनरीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ज्या प्रॉडक्ट्स वरती वारलीचा वापर केला जातो आणि त्या आर्टिस्ट कडनं करून घेतलं जातं, ज्याला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते डिस्प्लेला ठेवलेले आहेत, कालाघोडापासून वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये ठेवलेले आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. आणि मुख्य काय की त्याला नुसती प्रसिद्धी न मिळता पैसा सुद्धा त्या आर्टिस्ट पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रगती मॅडम, हे जे प्रॉडक्ट आहेत, वारली शैली आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज एमटीडीसीच्या माध्यमातून आपण जी स्मृतिचिन्ह किंवा सोव्हिनियर्स आपली शॉप्स आहेत आणि आपण तिथे वेगवेगळे प्रॉडक्ट ठेवतो, तर वारली कलेसाठी याच्यामध्ये काही प्रयत्न झालेत का? ओके, पहिली गोष्ट म्हणजे स्मृतिचिन्ह हे विभाग एमटीडीसीने एक स्वतः फर्स्ट टाइम असं एक टुरिझम डिपार्टमेंट करतोय. एक ऑल ओव्हर इंडियामध्ये आता म्हणजे स्पेशल डिपार्टमेंट ॲज सच कोणी नेमलेलं नव्हतं, ते महाराष्ट्राने केलं. वारली अशी एक क्राफ्ट आहे जी गावोगावी आता पोचलेली आहे, लोकांना माहिती आहे. आम्ही न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरला गेलो होतो दिवाळीच्या, तिकडे आम्ही वारली आर्टिस्टला एकाला घेऊन गेलो होतो, ज्यांनी तिकडे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सुपडीवर किंवा कॅनव्हसवर हे सगळं त्यांनी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि ती लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या गोष्टी की त्यांना लाईव्ह बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर बरीच जणांनी माहिती काढली, ओके डहाणू कुठे आहे बाबा, आम्ही येऊ तिकडे. आणि बऱ्याच लोकांना एक इंटरेस्ट असतो की मला हे शिकायचं पण आहे, कारण की जसं आता सर बोलले की आम्ही त्याच्यात एका कॅनव्हसवर प्रत्येक लाईफस्टाईल, डेली लाईफस्टाईलची स्टोरी असते त्याच्यात. तर त्याच्यात लग्नापासून लग्नाच्या घरातली तयारी किंवा घरी भेटायला आलेले नवरदेव वगैरे, ते प्रत्येक एक इनिशियल जे बेचेस असतात ते सगळे रेप्रेझेंट केलेले असतात एका ग्राफिकल मोडमध्ये. आणि एमटीडीसी याच्यात आम्ही काय करतोय, आम्ही आता प्रोडक्ट्स डेव्हलप करतोय टू रीच आउट टू दी मासेस. म्हणजे आम्ही पर्यटक येताना त्यांना एक आठवण म्हणून घेऊन जायचं. आणि जसं टुरिस्ट येतात तर त्यांना वारली बद्दल माहिती असते, बरोबर, पण त्यांना एक वस्तू पाहिजे असते. आता जसं उन्मेष सर बोलले की इथे बरेच एनजीओज आहेत जे काम करतायत आता, बट तिकडे काय होतं आता रिचिंग आउट. आता मुंबईला आले की लगेच वारली मिळतो का, नाही, कालाघोडासाठी मला थांबायला लागेल. सो त्याच्यात एमटीडीसीचा रोल हा आहे की आम्ही जास्तीत जास्त लोकांना पोहोचवून देणार. वर्षाचे 365 दिवस या वस्तू कदाचित एमटीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध होईल. आणि हा जो मुद्दा आहे की त्या वारली लोकांनाच तुम्ही इथे बोलवून काळाघोडा फेस्टिवलला करायला देता, ही जशी वारली पेंटिंग ही महाराष्ट्राची ओळख आहे, तसंच उन्मेष तुला माहिती असेल जेजे स्कूल ऑफ आर्ट एकेकाळी आजही त्याचं नाव आहे, पण जेजेच्या त्यावेळच्या चित्रकारांची जी शैली आहे ती बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट या नावाने अतिशय परिचित होती. आज या बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या अतिशय दुर्मिळ चित्रांचं एक संग्रहालय महाराष्ट्रात कोकणात देवरुख सारख्या ठिकाणी आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल. आजच्या या कला संस्कृतीच्या या एपिसोडमध्ये आपण मुद्दामून देवरुखला जाणार आहोत आणि तिकडचं हे पित्रे कला संग्रहालय काय आहे ते समजून घेणार आहोत. कोकणातले समुद्र किनारे आणि हिरवीगार वनश्री पर्यटकांना नेहमीच साथ घालतात. विधात्याच्या प्रतिभेचे नित्य नूतन आविष्कारच जणू निसर्गाच्या रूपात कोकणात ठायी ठायी प्रगट झाले आहेत. याच कोकणात देशातल्या चित्रकारांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन घडवणारं एक नितांत सुंदर कला संग्रहालय उभं राहिलंय. अगदी अलीकडेच मे 2014 मध्ये हे संग्रहालय कला रसिकांसाठी खुलं झालंय. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालयाची वास्तू उभी राहिली आहे. चहू बाजूला सुंदर हिरवळ आणि त्यामध्ये संग्रहालयाची एक मजली देखणी सुबक वास्तू. चित्रकलेच्या क्षेत्रात देशात महत्वाचं स्थान असलेल्या मुंबईच्या जे स्कूलच्या चित्रकारांची शैली त्या काळी बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्स या नावानं ओळखली जाई. या चित्रशैलीचा फार मोठा ठेवा
एकत्रितपणे उपलब्ध होणं ही अभ्यासक आणि रसिकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरली आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाकडील ही चित्र संस्थेचे माजी कला शिक्षक श्री मुळे मास्तर व माजी अध्यक्ष श्री अरुण आठले यांच्या प्रयत्नातून संस्थेकडे ती ही जमा झाली. गेली 40-50 वर्षे ही पेंटिंग्स आणि सर्व चित्र संस्थेकडे पडून होती. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब पित्रे यांनी पुढाकार घेऊन एक भरीव एकरकमी देणगी देऊन ह्या कला संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे आणि आज ते लोकांसमोर सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या संग्रहालयातली चित्र साधारणतः 50 ते 80 वर्ष जुनी आहेत. काही तर शतकापूर्वीची आहेत. पण या जुन्या चित्रांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतकं व्यवस्थित जतन केलं आहे की ही चित्र कुणीतरी नुकतीच काढून संग्रहालयात आणून लावली आहेत असं वाटावं. इथली ही चित्र साधारणपणे लेट 19th सेंचुरी आणि अर्ली 20th सेंचुरी ह्या टाइम स्पॅनमधली आहेत. म्हणजे ऑलमोस्ट एक 7 दशकांचा टाइम स्पॅन तेव्हाचं भारतीय जनजीवन ह्या चित्रसंग्रहातून कव्हर होतं. आणि साधारण इथे ह्या चित्रांचा इथे डिस्प्ले करताना आम्ही 3 सेक्शनमध्ये केलेला आहे. ह्या पहिल्या सेक्शनमध्ये मायथॉलॉजिकल आस्पेक्ट, तेव्हाचं सामाजिक जनजीवन, निसर्ग सौंदर्य हे प्रसंग कव्हर होतात. हा जो दुसरा सेक्शन आहे ह्या सेक्शनमध्ये तेव्हाच्या काळचे अर्बन डेपिक्शन्स, त्या चित्रकारांनी जे युरोपियन शैलीमध्ये आणि परत त्यांची स्वतःची अशी म्हणून जी शैली आहे त्याच्यात डेव्हलप केलेली इथे पाहायला मिळतात. आता हे बसीन फोर्ट, सिंहल द्वीपातील एक दृश्य, ही ऑलमोस्ट एक्सपेरिमेंटल अशी तेव्हाच्या काळासाठी म्हणता येतील चित्र. ह्याच्यानंतरचा जो तिसरा सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आम्ही पोर्ट्रेट्स, हेड स्टडी, ह्युमन फिगर्स हे डिस्प्ले केलेले आहेत. भारतात जे वेगवेगळ्या जाती जमाती आणि वेगवेगळी हावभाव असणारी माणसं हे जे व्हेरिएशन पाहायला मिळतं ते त्या चित्रकारांनी इथे कॅप्चर केलेलं आपल्याला दिसून येतं. या संग्रहालयातलं सगळ्यात जुनं चित्र आहे पेस्तनजी बोमनजींचं 1897 सालचं हेड स्टडी. कागदावरचं तैल रंगातलं हे व्यक्तिचित्र आहे. S.L. हळदणकरांचं पुराणिक हे 1936 सालचं जलरंगातलं चित्र. बाबूराव पेंटरांचं तैल रंगातलं कॅनव्हासवरचं चित्र वाट घराकडची हे 1928 सालचं आहे. M.R. आचरेकरांचं धुक्यात गुरफटलेलं लंडन आणि चारकोल पेन्सिलनं साकारलेली महेश मूर्ती. वडणगेकरांचं जलरंगातलं होड्या. आबालाल रेहमानांचं तैलचित्र सुंदर माझं घर. दादी एरिकशॉ यांचं चारकोल पेंटिंग चिंतन. संगमेश्वरच्या N.R. देसाईंचं पोर्ट्रेट मुग्धा. या व अशा अनेक चित्रांमुळे त्या काळातल्या चित्रकारांचा आणि चित्रशैलीचा इतिहासच इथं रसिकांसमोर उलगडत जातो. लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालयामध्ये एल.एन. तास्करांचं हे जे आपण चित्र बघतो आहोत हे एक वेगळे दृष्टीने हे महत्त्वाचं मला वाटतं जास्तीत जास्त. कारण इतक्या प्रकारच्या व्यक्तिरेखा एका चित्रामध्ये साकारणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं. ते तास्करांनी करून दाखवलंय. त्यांचे चित्र ह्या चित्राकडे आपण बघताना ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आणि बाकीचे जे सगळे लोक आहेत तिथे जमलेले ते या व्यक्तिरेखेला एका दृश्यमान पातळीवर मदत करतायत असंच जाणवतंय. मागच्या पिढीतल्या चित्रकारांचा हा ठेवा संग्रहालयाच्या रूपात उपलब्ध करत असतानाच आजच्या पिढीतल्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृतींचं एक विशेष दालन इथं उभारलं आहे. इथं साधारणतः 50 चित्र एका वेळी प्रदर्शित केली जातात. इथली चित्र अर्थातच ठराविक कालावधीनंतर बदलली जातात. या चित्रदालनात गोपाळ आडिवरेकरांची अमूर्त पेंटिंग्स, वासुदेव कामतांच्या कुंचल्यातून साकारलेलं जयवंत दळवींचं व्यक्तिचित्र, सुहास बहुलकरांनी साकारलेलं दुर्गाबाई भागवतांचं व्यक्तिचित्र, सुधीर पटवर्धनांची ॲक्रिलिक पेंटिंग्स, शशिकांत बने यांच्या जलरंग चित्रासह
इतर कलावंतांच्या कलाकृती पाहता येतात. जाणकार आस्वादकांबरोबरच कला महाविद्यालयात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी या संग्रहालयाला जाणीवपूर्वक भेट देतात आणि इथल्या अनुभवानं संतृप्त होतात. मी इथे आलो या गॅलरीमध्ये तर एक वेगळ्या प्रकारचं एक चित्रठेवा आम्हाला बघायला मिळाला की जे आम्ही आतापर्यंत ऐकले होते तर ते आर्टिस्ट खूप जवळनं बघता आले. म्हणजे त्यांचं हँडलिंग, आता आचरेकर म्हणजे मापदंड म्हणतात ड्रॉइंगमधला, त्यांचा बेस ड्रॉइंग होता असं आम्ही खूप ऐकलं. पण ते आता इथे बघायला मिळतंय कारण त्यांनी जे वॉटर कलरचं हँडलिंग केलंय ते कुठेही असा फ्लो नाहीये, पूर्ण एक रपारप असे एक स्ट्रोक दिलेत सगळे. म्हणजे जिथे जिथे जो कलर आहे त्या कलरने फक्त ड्रॉइंग केलंय. म्हणजे इतकं अल्टिमेट चित्रामध्ये एक वेगळी विजन मिळाली आम्हाला की हा वॉटर कलरने असं पण करता येतं. खरं तर देशभरातल्या फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यास सहल म्हणून पित्रे कला संग्रहालयाला भेट द्यायला हवी. नव्यानं सुरू झालेल्या या संग्रहालयाचं महत्त्व आणि माहिती ही कला रसिकांपर्यंत पोहोचली तर कोकणातल्या पर्यटन नकाशावर कला पर्यटनासाठी देवरूखचं स्थान कायमस्वरूपी निश्चित होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या महाभरवणी योजनेअंतर्गत आमच्या कला संग्रहालयाला समाविष्ट करण्यात आल्यामुळे या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत देशभर ही बातमी पोहोचल्यामुळे सर्व कलाप्रेमी तसेच पर्यटकांना आमच्या कला संग्रहालयाला भेट देता येणार आहे आणि त्यामुळे हा कला संग्रहालयाची महती सर्व देशभर जाईल याबद्दल मला खात्री वाटते. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळानं लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय आणि उषाताई नातू गणेश मूर्ती संग्रहालय उभारून कला क्षेत्रात लक्षणीय योगदान दिलं आहे. पण त्याचबरोबर कलेच्या माध्यमातून परिसरातल्या नागरिकांना रोजगार आणि व्यवसाय निर्मितीची संधीही उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी क्रीडार अर्थात सेंटर फॉर रूरल एंटरप्रेनर डेव्हलपमेंट अँड रिसर्च या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये उद्योजकता विकास करण्याच्या दृष्टीने आणि कला क्षेत्रामध्ये जे ज्ञान इथे उपलब्ध नाहीये ते देण्याच्या दृष्टीने ही संस्था सुरू करण्यात आली. आणि त्या अनुषंगानं इथे मातीकाम, बांबू क्राफ्ट, त्याच्यानंतर पेपरमधलं काम अशा तऱ्हेचे कला प्रकार शिकवले जातात आणि त्याच्यामध्ये लोकल लोकांना मार्गदर्शन करून त्यातनं प्रॉडक्ट निर्माण करून ते विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं. ह्यामागचा मूळ हेतू असा आहे की ग्रामीण भागामध्ये उद्योजकता विकास व्हावा आणि कलेचं संवर्धन आणि संगोपन व्हावं. क्रीडारतर्फे देवरूख कला महाविद्यालयाच्या सहकार्यानं स्थानिकांकडून विविध कलात्मक वस्तूंचं उत्पादन केलं जातं. बांबूपासून विविध वस्तू साकारण्याचं प्रशिक्षण इथं स्थानिक महिलांना दिलं जातं. त्यासाठी तज्ज्ञ कला शिक्षकांची नेमणूक केली आहे. बांबूपासून बनवलेली विविध आकाराची घड्याळं हे इथलं सर्वाधिक मागणी असलेलं उत्पादन आहे. बांबूपासून टी कोस्टर स्टँड्स, पेन स्टँड्स, फोटो फ्रेम, शोभेच्या वस्तू, खेळणी बनवली जातात. पेपर क्राफ्ट विभागात कागद, पुठ्ठा तसंच कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात. विविध आकाराचे ज्वेलरी बॉक्स ही इथली खासियत आहे. घड्याळं, ऑफिस स्टेशनरी बॉक्स, कॅलेंडर स्टँड, वेगवेगळ्या आकारांचे गिफ्ट बॉक्स, लॅम्प शेड्स आणि कंदील इथं बनवले जातात. पॉटरी सेक्शनमध्ये मातीच्या गोळ्यापासून विविध आकाराची, वेगवेगळ्या घाटाची भांडी तयार होताना बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो. वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या, इथलं वैशिष्ट्य असणारे हत्ती दिवे, चक्र दिवे, विविध वाद्यांसह गणेश मूर्ती, एका साच्यातले गणपती, मातीचे पेपरवेट्स आणि कुल्हड, स्वयंपाकाची भांडी,
आणि नाणी साठवण्यासाठी कॉइन बॉक्सेस इथं बनवतात. या वस्तू बनवण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी इथं स्थानिक कला महाविद्यालयाचे विद्यार्थी येतात. मातीच्या गोळ्यापासून योग्य तो आकार तयार करणं, त्याचं फिनिशिंग, 2 आकारांना सांधणं, त्यावरचं नक्षीकाम व इतर कलाकुसर आणि शेवटी भट्टीत तापवून मातीच्या वस्तू तयार करण्याचं प्रात्यक्षिक इथं पाहता येतं. या प्रात्यक्षिकामुळेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा अधिकाधिक रुंदावल्या जातात. आमच्या कॉलेजमध्ये फाईन आर्टचं शिक्षण मिळतं. हे जे स्टुडिओ आहेत हे आमच्या अभ्यासक्रमात नाही आहेत, परंतु इथे आम्हाला आमच्या कल्पनेचा वाव मिळतो. इथे आम्हाला ज्ञान वापरायला मिळतं आणि इथे वापर आमच्या ज्ञानाचा केल्यामुळे मार्केटिंग कशा प्रकारे करते, लोकांचा प्रतिसाद आम्हाला कशा प्रकारे मिळतो हे आम्हाला समजतं. त्यातून आम्हाला करिअरच्या नवीन वाटा मिळतात. स्थानिकांना कला कौशल्याचं प्रशिक्षण देऊन निर्माण केलेल्या उत्पादनांची क्रेडार एम्पोरियमच्या माध्यमातून विक्री केली जाते. बांबू क्राफ्ट, सिरॅमिक, माती तसंच टेराकोटा क्राफ्ट, पेपर मॅश आणि पेपर क्राफ्टची विविध उत्पादनं क्रेडारच्या कलादालनात मांडली आहेत. या मांडणीतही एक कलात्मकता आणि सौंदर्य दृष्टी आढळते. देवरूख परिसरात पर्यटनासाठी येणारा पर्यटक या प्रदर्शन आणि विक्री दालनाला हमखास भेट देतो आणि इथल्या कलात्मक वस्तू स्मृतींच्या रूपात बरोबर घेऊन जातो. कलेच्या जतन संवर्धनाबरोबर कला शिक्षण आणि त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती याचा एक आदर्श वस्तुपाठ देवरूख शिक्षण प्रसारक मंडळानं घालून दिलाय हे निश्चित. पित्रे संग्रहालयाबरोबरच क्रेडार या संस्थेच्या माध्यमातून कलेचा उपयोग करून ग्रामीण लोकांना रोजगार कसा उपलब्ध होतो हे पण आपण इथे पाहिलं. सुधाकरजी, मला वाटतं एक वेगळं उदाहरण आहे आणि याचा अनेक ठिकाणी या पातळीवर अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून यांची चित्र ही रास्त किमतीला विकतात येईल. दुर्दैवाने याच्यात जरा एक्सप्लॉयटेशन मला आढळ, मी 20-21 वर्ष जास्तच त्यांच्यावर काम करतोय, तर ही चित्र कमी किमतीला घेऊन विकली जातात. आणि हे न होता जर त्यांना योग्य किंमत मिळेल, योग्य पद्धतीने मिळेल, किंवा परदेशात आर्टिस्टच्या स्टुडिओत जाऊन काम करणं, त्याचं काम बघणं हा एक मोठा इव्हेंट असतो. तसं या वारली लोकांचं जर प्रत्यक्ष काम करायला पाहायला मिळालं तर असे आहेत लोक. मी एक उदाहरण सांगतो. मगाशी उन्मेशजींनी सांगितल्याप्रमाणे की राजेश वांगड म्हणून एक डहाणूला गंजाडमध्ये राहणारा आर्टिस्ट आहे. त्यांनी मला 1-2 वर्षापूर्वी 12 चित्रांची एक सिरीज दाखवली, 6x4 ची सिरीज दाखवली की माणसाच्या उत्पत्तीपासून ते अमेरिकन टावर उद्ध्वस्त केल्यापर्यंतची ती सिरीज होती. मला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणजे ते धार्मिकच चित्र काढता असं नाही, तर आज समकालीन कला चळवळीत ते पार्टिसिपेट आहेत, ओरिजिनल, आणि स्वतःचे विचार त्यांनी मांडले. शैली तीच, कुठेही त्या शैलीशी तडजोड नाहीये, पण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे होणाऱ्या बदलाची प्रतिबिंब त्यांच्या चित्रात पाहायला मिळतं. तर ही चित्र जातीलच, पण याच्यावर त्यांच्या अनुषंगिक ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत दैनंदिन वापरातल्या, त्या पण कलात्मक वस्तू म्हणून विकल्या जाऊ शकतात. चित्रशैली हा एक भाग झाला, आपण जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कलात्मक वस्तू हा दुसरा भाग झाला. उन्मेशजी, एक वारली चित्रकला हे तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राची ओळख म्हणून अशा कुठल्या कुठल्या कला किंवा कारागिरी आपल्याला सांगता येईल की जी आज पर्यटनाच्या माध्यमातून प्रोजेक्ट करणं सहज शक्य आहे? सावंतवाडीला चित्रकथीचं बरंच काम होतं. चित्रकथी फारशी लोकांना माहित नाही. तर मला असं वाटतं की चित्रकथीबद्दल जास्त, जसं वारलीबद्दल अभ्यास झालाय आणि वारलीचा जसा प्रसार प्रचार चांगल्या प्रकारे तसा चित्रकथीचा होणं खूप गरजेचं आहे. चित्रकथीवरती माझे काही काम करणारे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला काही प्रॉडक्ट्स दाखवले किंवा मला चित्रकथी दाखवलं, म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला कळलं. कारण मी खूप वेळा सावंतवाडीला गेलो पण मला माहितच नव्हतं की चित्रकथी असा काही प्रकार आहे. कारण तिथे गेल्यानंतर लाकडाची खेळणी मी फक्त विकत घेत होतो. चित्रकथीचा ते पिंगुळीला आहे, कुडाळपासून. बरोबर. तर चित्रकथीचं आम्ही काय केलं की मी गार्मेंट्स मॅन्युफॅक्चरिंग करतो, तर त्याच्यामध्ये आम्ही काही टी शर्ट्स वरती आणि शर्ट्स वरती चित्रकथीचा वापर केला सॅम्पलसाठी. आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण माझा चांगला मित्र आहे, तर मिलिंदला मी सहज दाखवलं ते की हे असं असं केलंय, तर तो म्हणाला हे इंटरनॅशनल आहे. आणि मिलिंदने स्वतःसाठी 3-4 शर्ट्स टी शर्ट्स त्याचे तयार करून घेतले. त्या आर्टिस्टने स्वतः करून दिलं
म्हणजे हाताने तयार केलेली होती चित्र ती त्याच्यावरची, आणि ती त्याला इतकी आवडली, त्याने इंटरनॅशनली बऱ्याच ठिकाणी घातली आणि तो आता म्हणतोय की अशा प्रकारची मागणी आहे तर तुम्ही योग्य प्रकारे पोचवा. तर याच्यात दोन गोष्टी होतात. एकतर हाताने जे केलेले असतात त्या गोष्टी थोड्याशा महाग असतात, तर त्याचे पण काही आपण व्हर्जन्स तयार करू शकतो, ज्या व्हर्जन्स तयार करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पण कला ही पोहोचू शकते. प्रगती मॅडम, हा जो विषय चालू आहे की वारली असेल, चित्रकथी असेल, तशी महाराष्ट्राची ओळख असलेल्या अनेक कलात्मक गोष्टी आहेत. आमची पैठणी असेल किंवा आमच्या कोल्हापूरच्या चपला असेल, तर ह्या सगळ्यांना आपल्या सोव्हिनियर शॉपच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणणं आणि त्या दृष्टीनं पर्यटकांना आकर्षित करणं, यासाठी आपल्याकडे सध्या काय चालू आहे? सध्या आम्ही बरेच, आता मी पहिले जे सरांनी सांगितलं आता मी त्याच्यावर हेल्प करते की जे पण पैसे त्या आर्टिस्टला डायरेक्ट जायला पाहिजे त्याला शेवटी ते मिळत नाही. तर MTDC हे एक माध्यम होईल की जे त्या कलाकाराला त्याचे मिळणारे पैसे उपलब्ध करून देईन. ऍट द सेम टाइम जे उन्मेष सर बोलले की कमीत कमी दरात सुद्धा तुम्हाला सुविनियर किंवा स्मृतिचिन्ह हे मार्केटमध्ये उपलब्ध पाहिजे. म्हणजे खिशात कोणी 10 रुपये घेऊन आला, त्याला माझ्याकडे किचन किंवा मॅग्नेट हे घेऊन जाता येईल त्याला, कुठे तो विदेशात जाऊ कुठे. कोल्हापुरी ठुशी म्हटल्यावर आज फॉरेन मध्ये लोक ते भटभटी तशी ठुसी घालत नाही. तर मग आता मी काय केलं, तर मग आम्ही आता घड्याळीच्या भोवती, वॉल क्लॉकच्या भोवती ठुशी विणून घेतोय आम्ही. तर त्यांनी एक प्रॉडक्ट ओरिएंटेशन होतं त्या पर्टिक्युलर वस्तूला आणि त्याचा प्रचार होतोय आपल्या संस्कृतीचा. तर रिचिंग आउट होतंय, जास्तीत जास्त लोकांच्या घरात तुम्हाला ठुशीची घड्याळ दिसणं. पैठणीचे आता मी पर्सेस केले होते. पर्सेस बरेच जण करतायत आणि आम्ही जास्तीत जास्त वेंडर्स इन्व्हॉल्वमेंट करतोय आता, की जितके जास्त लोक आमच्याकडे इन्व्हॉल्व्ह होतील आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुरवू शकतो वस्तू करून. पैठणीचं आयपॅड स्लीव्ह करून घेतलं आम्ही. म्हणजे आयपॅड आता रोज प्रत्येक दुसऱ्या माणसाकडे आयपॅड असतो, तर त्याला काय, तर मी स्मृतिचिन्हाच्या माध्यमाने एक पैठणीचा आयपॅड स्लीव्ह बनवला. दुसरं आपण तर धारवाडची जी चोळी असते आपली पारंपरिक, गावात गेलं की आजी अक्का वगैरे सगळे त्या चोळी घालतात. तर आज शहरात आलं की लोकांना ते माहिती नाही की ही बाबा ही महाराष्ट्र, त्यांना ब्रोकेड क्लॉथ म्हणून माहितीये, पण महाराष्ट्राचा खण कपडा आहे. तर त्याचं काय केलं आम्ही, तर आम्ही श्रद्धा ऑटिस्टिक सेंटर म्हणून आहे मुंबईत, त्यांच्याकडनं आम्ही मणी बनवून घेतले आणि त्या मणींची माळा बनवली. आणि ती माळाचं आता ऍट अ इंटरनॅशनल लेवल जेव्हा आम्ही दिवाळीला टाइम्स स्क्वेअरला घेऊन गेलो, लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यांना आम्ही त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन पण देतो, हे खण आहे, खणाचा कपडा आहे, हा धारवाडला बनतो, हे जे सगळं इन्फॉर्मेशन देणं आहे ते खूप गरजेचं आहे. म्हणजे आज मी कुठलीही वस्तू मार्केटमध्ये, जसे हिमरू शाली आहेत आमच्या, तर हिमरू शालीचं बऱ्याच जणांना माहिती नाही, महाराष्ट्रात हिमरू शाली बनतात. तर शाली बनतात, तर त्याच्याबद्दल काय, तर त्याची हिस्ट्री कुठे, औरंगजेब आला होता, मग औरंगजेबने का आणलं तिकडून, हे कुठलं पर्शियन कल्चर आहे का, त्याचे अजूनही मोटिव्स तुम्ही बघाल, जी डिझाईन आहे ती पर्शियन मोटिव्स आहेत. तर ह्याचा सगळं एक हिस्टॉरिकल आम्ही लिंक करून लोकांसमोर प्रेझेंट. नुसती ती वस्तू नाही तर त्याच्याबरोबरच त्याचा इतिहास, त्याचं महत्व, एकंदरीत संस्कृतीतलं असलेलं महत्व हे तुम्ही विशद करता, त्यामुळे ते अधिक भावते. मला वाटतं सर, तुम्ही मगाशी बोलताना असा एक उल्लेख केला होता की वारली लोकांनी स्टुडिओमध्ये चित्र काढताना ती बघणं हा एक वेगळा अनुभव आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काही जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. पुण्याजवळ एक अवंती कलाग्राम म्हणून आहे. उन्मेषजी, आपल्यासारख्या कलाकाराला कदाचित ते पर्यटन केंद्र आवडेल, याचं कारण तिथे असे स्टुडिओज आहेत आणि तिथे काही कलाकार असे जाऊन महिनोन राहतात. अवंती कलाग्रामची संकल्पना काय आहे ती या कार्यक्रमाच्या टप्प्यावर बघूया आणि मग आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. पुण्याजवळच्या हिंजेवाडी IT पार्क पासून 17 किलोमीटरवर रिघे आंधळे रस्त्यावर कातरखडक गावातलं अवंती कलाग्राम म्हणजे कलाकार आणि कलारसिक पर्यटकांचं हक्काचं विश्रांती स्थानच. शहरी गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीतलं हे कलाग्राम कलाकारांच्या सृजनशीलतेला आणि रसिकांच्या आस्वादशीलतेलाही खुलवतं. खांबोली आणि जवळगाव धरण परिसरातल्या या कलाग्रामात प्रवेश करता क्षणीच असं म्हणतात विविध शिल्प ठाई ठाई विखुरलेली दिसतात. फायबरची शिल्प, आग्रा स्टोन मधली वैशिष्ट्यपूर्ण शिल्प, धातू कामाद्वारे साकारलेल्या शिल्पाकृती,
हे सारं पाहत पाहत आपण कलाग्रामच्या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतो. इथं बांबूपासून कलात्मक पद्धतीने साकारलेली वेगळ्या डिझाईनची बैठक व्यवस्था आपलं लक्ष वेधून घेते. सर्वत्र प्रदर्शित केलेली विविध चित्र, सुबक मांडणी केलेल्या कलात्मक मूर्ती, मातीच्या वस्तू, बांबू क्राफ्ट, हँडीक्राफ्टच्या कलाकृती यांनी सजलेलं हे आगळं वेगळं कलाग्राम वसवलंय दीपक बाचल यांनी. अवंती कलाग्रामची कल्पना जो 12-13 वर्षापूर्वी माझ्या डोक्यामध्ये आली होती. मी स्वतः आर्किटेक्ट आहे आणि आम्ही जेव्हा इंटिरियरची कामं करतो त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की आर्टिस्टकडनं काम करून घेणं किंवा त्यांनी केलेल्या वस्तू आपल्या इंटिरियर्समध्ये वापरणं हे खूप अवघड होतं, कारण त्या प्रमाणामध्ये मिळत नव्हत्या. म्हणून एक कल्पना अशी आली की सगळे आर्टिस्ट जर एका ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी आर्किटेक्ट लोकांना जाऊन त्यांना ज्या हव्या आहेत त्या वस्तू तयार करून घेणं शक्य होईल. आता खूप लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही इतक्या जागा इतक्या लांब का निवडलीत, पण कसं असतं माहिती का की कलेची निर्मिती करायची असेल ना तर एक मन एकाग्र होणं खूप गरजेचं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये काम करण्याची जी मजा आहे ना त्यामध्ये त्या आर्टिस्टचं संपूर्ण त्याला जे काही करायचं असेल ना ते पूर्णपणे बाहेर येतं. दुसरा एक ॲडव्हान्टेज आम्हाला काय झाला की जेव्हा ह्या कलेच्या वस्तू इथे लोक बघतात, आपण एखाद्या प्रदर्शनामध्ये जातो तर लोक काय होतं अक्षरशः एक 10-15 मिनिटांमध्ये ते सगळं एक्झिबिशन बघून बाहेर पडतात. खरं ते कलेचा आस्वाद किती घेतात थोडासा डाऊटफुल क्वेश्चन आहे. इथे काय होतं की लोक दिवसभर ट्रिपला येतात, भले ते पहिले अर्धा तास जाते नसतील त्या कलेकडे बघायला, पण जेव्हा ते जातात ना तेव्हा ते अर्धा पाऊण तास त्या कलेचा आस्वाद घेतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कला समजून घेणं, कलाकाराला समजून घेणं आणि कलाकाराशी बोलणं हे तुम्हाला कुठल्याही एक्झिबिशनमध्ये शक्य नाही किंवा कुठेच शक्य नाही. हे फक्त तुम्हाला अवंती कलाग्राममध्येच सापडेल. केवळ कलाकृती पाहण्यासाठी इथं पर्यटक येत नाही, तर कला निर्मिती होत असताना ती सृजनशील प्रक्रिया पाहण्याचा आणि स्वतः कला निर्मिती करण्याचा अनुभव इथं पर्यटकांना घेता येतो. लँडस्केप पेंटिंग, मॉडर्न आर्ट, कॅलिग्राफीचं प्रात्यक्षिक इथं पर्यटकांना दाखवलं जातं. तसंच टाकाऊ वस्तूंपासून लॅम्पशेड्स बनवणं, मातीची भांडी बनवणं, बांबूच्या वस्तू बनवण्याचा कलानुभव पर्यटकांना इथं मिळतो. म्हणूनच या कलाग्रामची नोंदणी MTDCच्या महाभ्रमण योजनेअंतर्गत केली आहे. अवंती कलाग्राम मधल्या विविध स्टुडिओज मधून सतत कलात्मक वस्तूंची निर्मिती होत असते. धातूची शिल्पकला कशी केली जाते, साचे कसे बनतात, त्यातून शिल्प कशी निर्माण होतात, फायबर शिल्प, इतर माध्यमाद्वारे बनवली जाणारी शिल्प, कागदकाम आणि त्यातून विविध वस्तू निर्मितीची प्रक्रिया इथं पाहता येते. अनेक कलाकार या कलाग्रामात येऊन शिक्षण आणि रोजगार या दोन्हींची उत्तम सांगड घालतात. माझं पुणे युनिव्हर्सिटीमधनं BFA झालंय, बॅचलर इन फाईन आर्ट्स, आणि गेली 6 वर्ष झाले मी कलाग्रामला जॉब करतोय. आम्हाला वेगवेगळे स्टुडिओ भेटतात इथं. नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःचं काम करायला खूप मदत होते आम्हाला आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी पण खूप डेव्हलप करायला मदत होते. इथं वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी भेटते. विथ त्यांच्या कला प्रकारांमध्ये एक देवाणघेवाण होते. त्यांनी आम्ही आमच्या क्रिएटिव्हिटी आणि त्यांच्या कामांमधनं आम्हाला एक नवीन आर्ट तयार करायला मदत होते. तर अशा प्रकारे हे वातावरण आहे ते कलाकारांसाठी एक पूरक असं वातावरण आहे, जेणेकरून आपण आपल्या क्रिएटिव्हिटीला एक नवीन वारसा देऊ शकतो. इथे येऊन कलाकारांनी साकारलेल्या चित्रकृती तसंच विविध कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन आता मोठमोठ्या शहरातूनही आयोजित केलं जातं. विक्रीचीही व्यवस्था केली जाते. यामुळे कलाकारांबरोबरच स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. आज खेडोपाडी किंवा घरोघरी लोकांकडे कला आहे, पण तिचा वापर कसा करायचा आणि यातून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते हे आज लोकांना माहिती नाहीये. तर आम्ही काय करतो इथे की एखादी वस्तू जी आम्ही तयार करतो त्यात 80% काम हे गावातले लोक करतात आणि 10 ते 20% काम हे तो आर्टिस्ट करतो.
आणि ती वस्तू म्हणून बाजारात मग विकली जाते. असं करून या गावातल्या लोकांना, एस्पेशली महिलांना रोजगार निर्मिती होतीये. महाराष्ट्र शासनाचेच आदिवासी कल्याण समाज जे संस्था आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे बांबू क्राफ्टचं ट्रेनिंग वगैरे घेत असतो. आणि स्वतः आम्ही डिझायनर असल्यामुळे आदिवासी लोकांना किंवा अशिक्षित लोकांना जे जॉयनरी समजेल, कारण त्यांना लिहिता वाचता येणं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, तर त्या वस्तू करताना आम्ही अशा पद्धतीने त्या डिझाईन करतो की त्यांना लिहिता वाचता नाही आलं तरी चालेल, पण ते वस्तू तयार करू शकतील. कला निर्मिती आणि रसास्वादाला प्रोत्साहन देणाऱ्या या पर्यटन केंद्रात पर्यटकांसाठी 4 खोल्या आणि 2 डॉर्मेटरीजची सोय आहे. इथल्या निसर्गरम्य आसमंताचा भरभरून आनंद घेताना इथं येणाऱ्या विविध पक्ष्यांचं निरीक्षण, रॅपलिंगचा थरार आणि रेन डान्सची मजाही इथं लुटता येते. नेहमीच्या पर्यटनापेक्षा एक वेगळा अनुभव मिळवण्यासाठी अवंती कलाग्राम या आर्ट अँड क्राफ्ट विलेजला भेट द्यायलाच हवी. असंच पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावं असं विदर्भातलं ठिकाण म्हणजे संपूर्ण बांबू केंद्र. मेळघाटचा सकारात्मक परिचय समाजाला करून देण्याचं व्रत घेऊन संपूर्ण बांबू केंद्र गेल्या सुमारे 20 वर्षांपासून बांबू संबंधित रोजगाराचं कार्य करत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि मेळघाटात लवादा इथं बांबूचं कलाग्राम उभं राहिलं आणि त्यामुळे शेकडो आदिवासी कारागिरांना स्वाभिमानाचं जीवन जगता येतंय. आज तुमच्या आमच्या ध्यानीमनीही नसतील अशा बांबूच्या अक्षरशः शेकडो वस्तू इथं बनतायत. मुळात बांबू पर्यावरण स्नेही, त्याची पुनर्निर्मिती होते. तो मजबूत, टिकाऊ आहे आणि लवचिकही आहे. त्यापासून बनवलेल्या विविध वस्तू संपूर्ण बांबू केंद्र प्रदर्शनीत पाहता येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परड्या, आभूषण, माळा, बांगड्या, कर्णभूषण, हेअर क्लिप, फुलदाणी ही बांबूची आणि फुलं ही बांबूची. आकर्षक चटया, घड्याळ आणि पेन स्टँड्स. कलाकारांच्या कल्पनाशक्तीचा अचंबा वाटावा इतक्या विविध प्रकारच्या लॅम्पशेड्स इथं बनवल्या जातात. ग्रामीण युवक युवतींना राख्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. केवळ कलात्मक वस्तूच नाहीत तर बांबूच्या फर्निचरचे अनेक प्रकार संपूर्ण बांबू केंद्रात पाहायला मिळतात. घर बांधणीतही बांबूचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचं तंत्रज्ञान इथं विकसित केलंय. ग्राहकांच्या गरजांनुसार त्यांच्यासाठी बांबूच्या घरांचं आरेखन करण्यापासून ते उभारण्यापर्यंत सर्व कामं इथले तंत्रज्ञ आणि कारागीर करतात. बांबूचं किती विविध स्वरूपाचं बांधकाम शक्य आहे ते पाहून आपण थक्क होतो. मुळात संपूर्ण बांबू केंद्राच्या सगळ्या वास्तू देखील बांबूपासूनच बनवल्या आहेत. देशभरात कुठेही जाऊन बांबू कामाच्या कार्यशाळांद्वारा इच्छुकांना बांबू कलेचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच बांबू सल्ला केंद्रही चालवलं जातं. इथल्या गुरुकुलमध्ये बांबू कलेविषयीचा पदवी अभ्यासक्रम देखील संस्थेने सुरू केलाय. आधुनिकतेच्या वावटळीत दुर्लक्षित झालेल्या बांबूला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या या बांबू कलाग्रामची पर्यटकांनी नोंद घ्यायलाच हवी. या कलाग्रामामध्ये जे उपक्रम चालत मग एक वेगळी संकल्पना इथे वापरली आणि एक वेगळी परंपरा या ठिकाणी निर्माण होते. असंच इथे जसं पेपर मॅशी वगैरे असे काम केले, असंच अनेक उपक्रम पुणे आणि परिसरात आहेत. एक हातमाग कागद निर्मिती संस्था म्हणून म्हणजे जी गांधीजींच्या प्रेरणेतनं सुरू झालेली जी पुण्याची ओळख आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचं कागद त्याची निर्मिती एवढंच न राहता या कागदापासल्या
तयार करता येणार अनेक वस्तू तिथे ते डिस्प्ले केलेल्या आहेत आणि आज ते पुण्यातलं एक मोठं आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे. म्हणजे एमटीडीसीला तो एक महत्वाचा एक पॉइंट म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल अशा प्रकारचा आहे. अवंती कलाग्राम सारखंच एक रावसाहेब गुरव फाउंडेशनचा पौड जवळ असंच एक कला केंद्र उभं राहते. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक शहराला म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरांना गावांना एक इतिहास आहे. तिथे कलेचा एक वारसा आहे. प्रत्येक गावांमध्ये शहरांमध्ये काही आर्टिस्ट आहेत ज्यांच्याकडे तिथल्या लोकल ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्या पद्धतीने प्रत्येक गावांमध्ये शहरांमध्ये. आता उदाहरणार्थ नाशिकला गेलो की नाशिकमधनं मी काय आणणार तर नाशिकचा चिवडा प्रसिद्ध आहे आणि आता वाईन आहे. पण त्याच्याबरोबर तिथले जे आर्ट आहे तिथली जी मंदिरं आहेत तिथल्या ज्या गोष्टी आहेत या अनेक तुपे सरांसारख्या चित्रकारांनी तिथे ऑलरेडी वॉटर कलर्स मध्ये हे करून ठेवलेलं काम आहे. हे फक्त आपल्याला आता लोकांपर्यंत न्यायचं आहे. आणि उमेशजी जर का हे आपण करत असू तर त्यासाठी आपल्याला खूप स्कोप आहे. म्हणजे अनेक नवीन कलाकार नवीन कलागुण पुढे येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल संगमेश्वर जवळ एक म्हैसकर म्हणून एक कलाकार आहे त्यांनी स्वयंभू काष्ठ शिल्पांचं एक प्रदर्शन त्यांच्या घराच्या अंगणातच ते बनवले. आणि म्हणजे एरवी रस्त्यात पडलेले उणके आपल्याला म्हणजे लक्षही जात नाही पण त्याच्यात कलाकाराची दृष्टी असेल तर काय घडतं बघूया या चित्रफितीमध्ये. आपण सध्या कोकणात संगमेश्वर जवळच्या तेरेबुरंबी इथल्या एका काष्ठशिल्प म्युझियम मध्ये आहोत. या म्युझियमचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे हे स्वयंभू काष्ठशिल्पांचं म्युझियम आहे. स्वयंभू म्हणजे त्यातलं जे शिल्प आहे किंवा त्यातला जो आकार आहे तो त्याच्यामध्ये आधीच कुठेतरी अंतर्भूत झालेला आहे. यासाठी एका मोठ्या शिल्पकाराची गोष्ट जी सर्वश्रुत आहे तीच मला आठवते की त्या शिल्पकाराला विचारलं की बाबा ह्या शिल्पातनं तू ही देवता कशी काय निर्माण केली. तेव्हा तो शिल्पकार म्हणाला की ही देवता या देवतेची मूर्ती त्या शिल्पात होतीच मी फक्त त्यातला नको असलेला जो भाग आहे दगडातला तो दूर केला. थोडक्यात कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीसाठी एक वेगळी नजर जी कलावंताची नजर असते ती असावी लागते आणि त्याच नजरेनं दिलीप म्हैसकर यांनी जवळजवळ गेले 20 वर्ष स्वतःच्या एखाद्या शिलेदाराच्या पद्धतीनं केलेल्या कार्यातून हे सगळं स्वयंभू काष्ठशिल्प उभं राहिलंय. आपण दिलीपजींनाच भेटून त्यांच्याकडनं नेमकी त्यामागची प्रेरणा काय होती ती संकल्पना त्यांना सुचली विचारून घेऊ. नमस्कार दिलीपजी. नमस्कार. ही जी सगळी आपण स्वयंभू काष्ठशिल्प पाहत आहोत तर ही बनवण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली. प्रथम मला असं निश्चित असं वाटतं की आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत आहे गणेश. असंच एकदा मी माझ्या घरी सकाळच्या वेळी बसलो होतो. मस्त सकाळ छानपैकी सूर्य उगवला होता पाऊस पडत होता आणि एक माझ्या दारातच एक लाकडाचं झाड असं पडलेलं होतं आणि त्याच्यातनं मला असं काहीतरी छोटीशीच मूर्ती होती पण जी मला अगदी खुणत होती की ये आणि मला काही त्याच्यातनं तयार कर. आणि खरोखर मिरॅकल होतं की ते मी झाड बघितलं आणि मला त्याच्यातनं जाणवलं की अरे ह्याच्यात गणेशाचीच अशी मूर्ती चांगली दिसते. आणि मी माझ्याकडे जी अवजार होती त्याच्यातनं त्या गणेशाचं एक छोटंसं झाड मी कट केलं त्याला थोडीसं फिनिशिंग केलं आणि माझ्या घरात आणून माझ्या घरी टेबलवर ठेवून त्याची मी जणू काही प्रतिष्ठापनाच केली. आजपर्यंत गेल्या 20 वर्षात किती प्रकारची शिल्प काष्ठशिल्प तुम्ही निर्माण केलेत. जवळजवळ माझ्याकडे 101 प्रकारची काष्ठशिल्प आता इथे आहेत आणि प्रत्येक शिल्प बनवताना असं मी गेलो आणि मिळालं असं होत नव्हतं. ते काहीतरी मला एखादं झाड खुणवतं अरे ह्याच्यात काहीतरी येतंय क्लिक होतंय आणि मग घरी आणून ठेवल्यानंतर एखादा पार्ट जो मला खुणावतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्याची निर्मिती नंतर झालेली मला जाणवते. म्हणजे ही कुठेतरी प्रतिभाच अशी जी आहे शक्ती तीच कुठेतरी कामी येते असं मला यावेळी वाटतं. अशाच पद्धतीनं सातत्यानं काम करत आपल्या 15 वर्षाच्या कला साधनेतून दिलीप म्हैसकर यांनी कोकणातल्या आपल्या घराच्या पडवीतच हे आगळं वेगळं काष्ठशिल्प संग्रहालय साकारलंय. भारतीय संस्कृतीत अग्रपूजनाचा मान असणाऱ्या गणरायाची विविध रूपं इथं पाहायला मिळतात. दगडात दृश्यमान होणारा गणपती, झोपाळ्यात झुलणारा गणपती, बांबू शिल्पातून साकारलेला गणेश, वृक्षाच्या बुंध्यातून साकारलेला लंबोदर, गजाचं मुख धारण केलेला गजमुख,
एका पायावर नृत्य करणारा नृत्य गणेश आणि काष्ठामध्ये दृश्यमान झालेला वरद विनायक. हा माझा 12 फुटी जिराफ आणि ह्या जिराफाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो जिराफ आहे हा टॉप टू बॉटम असा एक संघ आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही असं जोडकाम केलेलं नाही आहे. ज्यावेळी मला हा रस्त्यात पडलेला एखादा लाकडाचा ओंडका मिळाला त्यावेळी मला ह्याच्यातलं लिटरली काही माहीत नव्हतं. फक्त एवढाच भाग मला खुणत होता की ह्याच्यातनं काहीतरी आपली निर्मिती होईल. पण नंतर असं सहज बघितलं लक्षात आलं, अरे हा तर एक मस्त सुंदर जिराफ आपल्या इथे उभा आहे. त्याला हे बॅलन्सिंग केलं मी एका ह्याच्यावर आणि टोटल असं एक सुंदर असं एक काष्टाचं अप्रतिम शिल्प माझ्या दृष्टीने मला अतिशय सगळ्यात आवडलेलं हे माझं हे शिल्प ह्याची निर्मिती झाली. झाडांच्या बुंध्या फांद्यातून प्रकटणाऱ्या या स्वयंभू शिल्पातून कधी धनुर्धारी एकलव्य पाहायला मिळतो तर कधी एकतारीवर भजन करणारी मीराबाई. एखाद्या काष्ठात डोईवर घागर घेतलेली स्त्री तर कधी साक्षात शिवाजी महाराज. लहान मोठी कासवं, सांबर, काळवी, मोरांपासून ते अगदी मगर, डायनासोर पर्यंत सर्व प्राणीसृष्टी इथे काष्ठशिल्पात वसलेली दिसते. या संग्रहालयाची माहिती आता हळूहळू सर्वदूर पसरते. काही प्रसार माध्यमांनीही याला प्रसिद्धी दिली आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांना दिलीप म्हैसकर स्वतः विविध शिल्पांची माहिती देतात. तसंच या स्वयंभू शिल्पांमधल्या खुबी आणि बारकावे समजावून देतात. या छोटेखानी काष्ठशिल्प संग्रहालयातली आसन व्यवस्था देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. पायर नावाची परजीवी वनस्पती दुसऱ्या झाडाचं अन्न शोषून स्वतः वाढते. त्यामुळे मूळ झाड आतून पोखरलं जातं. अशा पोकळ सुकलेल्या बुंध्यांपासून इथली बैठक व्यवस्था तयार केली आहे. या आणि अशा माहितीमुळे पर्यटकांमध्ये निसर्ग आणि पर्यावरण याविषयी सजगताही निर्माण होते. पर्यटकांबरोबरच खरं तर शाळा महाविद्यालयातल्या तरुणांनी इथे येणं अपेक्षित आहे. इथे येणारे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने आणि कुतूहलानं हे प्रदर्शन बघतात. दांडी यात्रेपासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत विविध काष्ठशिल्पांचा आनंद घेतात. कोकणातल्या सर्व शाळांनी जरी आपल्या विद्यार्थ्यांच्या सहलीत या संग्रहालयाचा समावेश केला तरी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, निसर्गाकडे बघण्याच्या दृष्टीला योग्य ती दिशा मिळू शकेल. याच्या अगोदर मी खूप वेगवेगळी प्रदर्शनं पाहिली, पण हे काष्ठशिल्प मी आज पहिल्यांदाच पाहतोय. हे काष्ठशिल्प पाहून मी असा विचार करतो की मी जेव्हा जेव्हा अशी लाकडं पाहीन तेव्हा त्यातून काही कल्पना सुचेल. रानोमाळ पडलेल्या लाकडातून साकारलेली ही काष्ठशिल्प टिकवणं, त्यांचं प्रदर्शनीय स्वरूप जतन करणं खरंच कठीण काम आहे. या कामात म्हैसकरांच्या पत्नीची त्यांना साथ लाभते. लाकूड हे शक्यतो म्हणजे बऱ्यापैकी नाशवंत असं असल्यामुळे त्याच्यामध्ये पीठ पडणं किंवा फंगस पकडणं, विशेषतः पावसाळी दिवसामध्ये त्याला एक प्रकारची बुरशी धरते. त्यामुळे त्याला विषारी औषधाचा फवारा एक वर्षातून 4-5 वेळा तरी मारायला लागतो. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिश ही तुम्हाला त्याचा हात त्याच्यावर फिरलाच पाहिजे. 20 वर्षाच्या कलाध्यासातून निर्माण झालेलं हे संग्रहालय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावं असा दिलीप म्हैसकरांचा प्रयत्न आहे. संगमेश्वराजवळच्या बुरंबी सारख्या आडगावाऐवजी एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी या संग्रहालयासाठी जागा मिळाली तर त्याला व्यापक प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. खरोखर हा एक वेगळा ठेवा आहे. हा कदाचित या मालिकेमुळे आज लोकांपर्यंत पोहोचतोय. त्याप्रमाणे महाराष्ट्राची परफॉर्मिंग आर्ट, सादरीकरणाच्या लोककला आहे, त्याचंही एवढं वैविध्य आमच्याकडे आहे. म्हणजे आमच्याकडे पोवाड आहे, आमच्याकडे गोंधळ आहे, जागरण आहे, आमच्याकडे धनगरी आहेत, आमच्याकडे मंगळागौरीचे खेळ आहेत, आमच्याकडे कोळीचं वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेलात तर एक अशी लोककला, एक लोकसंगीत आपल्याकडे जपलंय की ते प्रत्येक वेगळं आहे. हे वैविध्य आपल्याकडे आहे, पण त्याचाही कलेच्या क्षेत्रात वापर जो इतर काही राज्यांनी करून घेतलाय तसा आपण अजून करून घेतला नाही असं मला वाटतं. आणि हा सुद्धा एक सेक्शन असं आहे की जिकडे आपल्याला लोकांपर्यंत आपल्या कला पोहोचवता येतील. उन्मेषजी, या संदर्भात काही प्रकल्प माहिती असतील तर सांगा. बरेच ठिकाणी असं आता सुरू आहे की काही लायब्ररीज आहेत, त्या लायब्ररीज मध्ये अशा प्रकारच्या
परफॉर्मन्सेस होतात. म्हणजे पुस्तकांच्या सोबत अशा प्रकारचे परफॉर्मन्सेस केले जातात आणि त्याची सुरुवात आता ठाण्यामध्ये सुद्धा झालेली आहे. ठाणे ग्रंथ संग्रहालयाच्या ह्याच्यात आपण अशा प्रकारचे परफॉर्मन्सेस करत असतो. मॉल्स आहेत आता मुंबई, ठाणा, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या सिटीज मध्ये आहेत. अशा ठिकाणी सुद्धा हे उत्सुक आहेत. त्यांच्यापर्यंत फक्त कलाकार आता आपण पोहोचवणं गरजेचं आहे, कारण तिथे परफॉर्मन्स साठी जागा आहे, तिथे परफॉर्मन्स बघायला येणारा क्राऊड आहे. फक्त त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी काही ना असे प्रयत्न चालू आहेत. कोकणात काही ठिकाणी ते खेळे दाखवतात किंवा जाखडी नृत्य, ज्याला आपल्या शहरी भागात काहीतरी बाल्या नृत्य वगैरे आपण म्हणतो. तसंच जुन्नर भागात आपण गेलात तर तिकडे गोंधळी कलाकारांना ते बोलवतात. म्हणजे दिवसभर पर्यटन केल्यानंतर आता रात्री जेवणापूर्वी थोडासा वेळ आहे किंवा जेवणानंतर झोपण्यापूर्वी थोडासा वेळ आहे, त्या वेळेमध्ये एखाद्या स्थानिक कलावंताचा कार्यक्रम करणं, ज्यायोगे त्या कलावंतालाही रोजगार मिळणं आणि पर्यटकांनाही वेगळं काहीतरी संस्कृतीचं दर्शन घडणं, असे दोन्ही हेतू इथे साथ देऊ शकतात. प्रगती मॅडम, जसं लोककलाकारांना एक व्यासपीठ यातनं आपण देऊ शकतो, तसंच इतर कला क्षेत्रातल्या लोकांनाही, कलाकारांना आपण एक वेगळं व्यासपीठ MTDCच्या माध्यमातून देत राहतो. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या संधी कशा उपलब्ध होत आहेत आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासाबरोबर व्यक्तीचा विकासही कसा होतोय याविषयी सांगा. ओके, आता आपण कलाबद्दल बोललो सर. त्याच्यात आम्ही आता US ला जाताना आम्हाला वासुदेवची टोपी, वासुदेव एक तिकडे आम्हाला नाचताना दाखवायचा लोकांना, आपली लोकल संस्कृती. पण का घेऊन जायची, तर कशी घेऊन जायची, त्याच्यात मोराचा पीस असतो, तर मोराचा पीस तिकडे अलाउड नाही मला. तर आम्ही औरंगाबादला गेलो होतो. एक एनव्हलप बनवणारा साधा आर्टिस्ट होता आणि आम्ही त्यांचं काम बघून आम्हाला असं लक्षात आलं की नाही, हा माणूस काहीतरी करून दाखवे. आणि त्यांनी वासुदेवची टोपी बट मोराचे पीस रेशीमनी गाठून, जसं आपण राखीचे जे रेशीम असते त्यांनी, त्या रेशीमनी त्यांनी मोराचे पीस बनवले आणि ती वासुदेवची टोपी आम्ही US ला घेऊन गेलो आणि अक्षरशः हुबेहूब ती तशीच दिसते. म्हणजे त्याच प्रकारे तो घरी बसणारा माणूस होता जो साधा एनव्हलप बनवत होता, पण त्याला एक वेगळी संधी मिळाली आणि आज तो आमच्याकडे फक्त वासुदेवच्या टोप्या पुरवतो. आणि आता आम्ही काय करतोय, वेगळं एक साधी कागदी तोरण बनवतात. तोरण म्हणजे झेंडूचे फुल, म्हणजे महाराष्ट्र दसऱ्याला झेंडूचं फुल, कुठलेही सण आला की झेंडूचं फुल. तर आम्ही एका आर्टिस्टला शोधलं जी कागदी झेंडूचे फुलं बनवते आणि त्याचं आम्ही तोरण म्हणून घेऊन गेलो आणि ते लोकांनी विकत घेतलेत. म्हणजे लोकांना एक नॉस्टॅल्जिक फिलिंग असते की आपल्या घरी US ला म्हणा कुठे नेहमी झेंडूचे फुल मिळत नाही त्यांना, परदेशी जाऊ, तर त्यांना एक स्मृतिचिन्ह म्हणून झेंडूच्या फुलाचं तोरण की मी दसऱ्याला हे लावणार आणि त्याच्यात आंब्याचं किंवा अशोकचं पान मध्ये आपण दुमडून घेतो किंवा छोटी टेबलवर ठेवता येईल अशी गुढी ते पण आता बरोबर एक्झॅक्टली. तर आम्ही बऱ्याच अशा वेगळ्या वेगळ्या कला परंपरा हे करतोय. टी-शर्ट्स बनवतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. त्याच्यात मध्ये आम्ही एका कॉन्सेप्टवर आलो होतो की भाताची लावणी, आपण मराठीत जसं म्हणतो, ती समोर भाताची लावणी आणि मागे नाचाची लावणी, असा एक टी-शर्ट. म्हणजे त्याच्यात एक लाफ्टर, परंपरेचा धागा आहे, एक लाफ्टर फॅक्टर असतो त्याच्यात आणि लोकांना ते आवडतंय. म्हणजे आम्ही बरेच असे टी-शर्ट्स आता डेव्हलप केलेत. खरं तर महाराष्ट्राशी रिलेटेड असे अनेक प्रतीकं आहेत. त्यांचा उपयोग करून पर्यटकांसाठी विविध उपयुक्त वस्तू बनवता येते. आता गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईची ओळख, तसेच पांडवलेणी ही नाशिकची. त्याचप्रमाणे इतरही असे अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा उपयोग करून कम्प्युटरसाठी माऊसपॅड, कोस्टर, टाय इत्यादी असे वस्तू बनवता येते. सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या स्टार्सच्या चित्रांचे फ्रिज मॅग्नेट. तसेच महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांच्याशी संबंधित असणारे दागिने, पेहराव या व अशा इतर गोष्टींचा सुद्धा उपयोग करता येईल. पण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे कारागीर असते जे फायबर, माती किंवा लाकडाचं काम करतात. पण या सगळ्यांनी महाराष्ट्राची वैशिष्ट्य ओळखून अशा स्मृतिचिन्हांच्या स्वरूपात आणली तर या सर्वांना एक वेगळी बाजारपेठ आहे. ठाणे जिल्ह्यातही अशाच प्रकारचे उपक्रम जे नाच आहेत, विशेषतः तारपा डान्स, कांबड डान्स किंवा गौरी डान्स,
हे त्या चित्रातलेच इकडे असतात. ती एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे अभ्यासकांना ते करमणूक पण आहे आणि हे चित्रात कुठे प्रतिसाद येतात किंवा प्रतिबिंब काय पडतं याचं आजोबा जीवनात ते पण पाहायला येतात. खरं तर एक गमतीचा भाग आहे की तारपा डान्स एका विशिष्ट कालावधीतच वाजवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त जर ते वाजवलं वाद्य तर वाजवणाऱ्या माणसावर ती कम्युनिटी दंड लावते. पण आता ते पर्यटकांसाठी गावाला दंड देतात आणि ते कार्यक्रम खास अरेंज करतात. तेव्हा आपण अशा प्रकारचा जर पर्यटकांचा ग्रुप गेला तर असे कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि ती संस्कृती खऱ्याखरी अनुभवता येईल आपल्याला अशा प्रकारची. तसंच आम्ही गणपतीपुळेला आमच्या रिसॉर्टला आता सध्या दशावताराचा परफॉर्मन्स करतो. तिकडे लोकांना तो एक्सपिरियन्स मिळणं, संध्याकाळच्या वेळेस ते जेवायला बसतायत वगैरे आणि त्यांना तो एक्सपिरियन्स मिळतोय, हा एक त्यांना रिवॉर्ड म्हणून जातो. मला वाटतं या भागामध्ये आपण कला आणि हुन्नर या अनुषंगानं पर्यटनाचा अतिशय साधक बाधक विचार केला. म्हणजे एका बाजूला कला संस्कृतीमुळे पर्यटन क्षेत्राचा विकास आणि त्याच वेळी येणाऱ्या पर्यटकामुळे त्या कलाकाराचा किंवा त्याच्या कलेचा विकास, अशी ही सांगड पर्यटनाच्या माध्यमातून आपण घालू शकतो. एमटीडीसीच्या पुढाकारानं आणि अनेक कलावंतांच्या सहभागातनं त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राची पावलं पडतायत हे निश्चित. मला वाटतं ह्या माहितीद्वारे आपल्यापैकी बरेचसे कलाकार पुढे येतील, नवीन नवीन संकल्पना घेऊन येतील, एमटीडीसी कडे येतील आणि एक वेगळं नवनवीन काही दालनं या पर्यटन क्षेत्रामध्ये आपण कलेच्या माध्यमातून उभी करू शकू. आज या चर्चेमध्ये सहभागी होऊन अतिशय महत्वाची भूमिका मांडल्याबद्दल सुधाकरजी, उन्मेशजी, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. मॅडम तर एमटीडीसीच्याच आहेत पण तरीही त्यांचे विशेष आभार इथे मान्य करतो आणि आपल्या सगळ्या दर्शकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही हा नुसता एपिसोड बघून थांबू नका, कारण या एपिसोड मधनं आपल्या मनात जे काही तरंग निर्माण होतात, ज्या काही आपले विचार प्रगट होत आहेत, ते जरूर तुम्ही एमटीडीसीला कळवा, कारण तुमच्या फीडबॅकवरच आमची आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राची भावी आखणी आम्हाला सहज करणं शक्य होईल. धन्यवाद.